तर सध्या आम्ही चाललो मोहोळ वळायला, माहित तर नाही. निघालो लागलं रे. हे बघू शकता नियोजन मोहोळाचं कुऱ्हाड चाललंय भोपळा घेऊन. हा चाललंय संध्या मोकळाच चाललंय माझ्या अंगावर घेऊन. हा तर चला पलीकडे कुठं मोहोळ आहे म्हणले जाऊ बघू नाही का, दाखवत तुम्हाला. डोगेश कुठे गेला जाऊन यार तिकडं कुठं. सगळे तापले तर इथं इथं हाय वाटतं. बघू बघ बरं माशा आहेत. हाय 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 तिथं हाय 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 मोबाईल आहे तिथं तिथं हाय वाटतं. बघू चला. इथं आमचा पचका झालेला आहे. या फुलावर माश्या आहेत आता. तेच होते माश्या, बाकी माश्या पिशा नाही तिथं. चला बघू दुसरीकडं नाही का. हिरव्या मुलं इथं फुलं येतं, या फुलावर येतात माश्या. चला जाऊया पुढं. तर तुम्ही बघू शकता इथं एक विहीर आहे. आपली विहीर पलीकडल्या साईडला आहे. इथं पहिला जुना बोर होता इथं. चाललो तर आम्ही इकडे नदीला खाली. पडलो फिरलो तर लय लागेल कोचपट इकडे खरपड. काय तर मोहोळ बघायला चाललो तर आम्ही, मोहोळ खायला. असलं तर लय भारी, नसलं लय पचका होणार आहे. तर हे आलो तर आम्ही नदीमध्ये. बघू शकता ही नदी. आमचं बालपण इथंच गेलं आहे. मोहोळ झाडीण्यात पाहुण्यात उमराव चढण्यात एक डॉगीश पळाला. तर मोहोळ दाखवतो मी तुम्हाला कुठं आहे ते. होय लय मोठं आहे. दोन आहेत कुठे. होय दोन मोहोळ हे लय मोठं लय मोहोळ होतं. हे बघू शकता इथं एक हे क्लिअर दिसेना, आणि हे इथं एक आहे. हे एक आणि पुढं कुठं आहे. हा हे इथं एक लय मोठाले मोहोळ आहेत. नियोजन होतंय मोहोळचं. आणि ही एवढी प्लेट घेऊन आले फक्त. होईल का प्लेटचं काय म्हणणं आहे बबलू. या मोहोळाचे जनक बबलू शेठ. तर बघू वरती जाऊ. मोहोळ तर आहेत मोठाले टपकळ लय भारी. तर चल विहिरीकडे जाऊन बघू आपण एकदा. विहिरीकडे चक्कर मारून. तर चला विहिरीत पाणी आहे का ते बघू. भरपूर दिवसानंतर आलो विहिरीकडे पोहायला. पाणी पोहण्याला गेलं झालं पोहू पण इथं बघ बरं आहे का. बबलून कधी बघितलं होतं काय माहिती. काय माहिती आलंय. हा पाणी किती आलंय काय कुठं विहिरीत सोडलंय पाणी. विहिरीत पाणी सोडलेलं आहे. इथं इथं आंबा कोणी आणून टाकलाय काय. तर इथं बघू काहीतरी म्हणते तांबणी. बबलू बोलू नका. विहिरीत पाणी कसं होतं आपण नेलंय काढून कोणतरी ना. हे बेडूक बघू शकता इथं. बेडूक पाणी उचल आम्ही दोन कोणतरी काढून नेलं. कसं लय मोठं होतं असं सोडलेलं होतं पप्पानी. कुठे दाव्याला मधल्यात पलीकडल्या काय खाली. हा विरवळ तुम्ही बघू शकता. दिसणार नाही वॉटरप्रूफ आहे. पाणी उपसावं लागेल. हे इथं विरवळ आहे या दाव्याला खाली. हे बघू शकता. तो काय पळाला 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 गेला फरार झालं ते दगड फेकल्यावर. पाणी भरपूर आलेलं आहे. पहिलं इथपर्यंत पाणी असायचं या खडकापर्यंत. मग पोहायचं तर पोहायला आता पोहू शकतो. म्हणजे खोली चढण्याचा दिवस जाईल आमचा. तर चला आता मोहोळाचं नियोजन संजय. चला मोहोळ काढूया. चला मोहोळ काढूया. दाखवतो प्रोसेस मोहोळ काढण्याची. चल बबलू चल रे. डॉगेशला काय दिसलं काय माहिती. डॉगेश पळवतो पलीकडे. डॉगेश आपला काढू. चल मोहोळ काढण्याची प्रोसेस आता. आता काय इथं बघतो का दोन आहेत मोठा लेत रे. हा प्लेट हा ना कचरा जाऊ द्या. हा झाकून. आता काय करावं लागेल माहिती का. हा दोघाला वर जावं लागेल. इकडलं हळूच तिकडलं बसून घ्यायचं. हा ना इथं पण मागच्या वर्षी एकदा आम्ही इथं होळलं होतं पण इथं हे झाड होतं हे तुटलंय आता. नाही तिथं पण असायचं 100%च. बांबूला पलीकडे बांबू झाड येतं. चिंच पडलेली ते चिंचाला पण असायचे. सगळ्यात मोठी चिंच होती. आम्ही इथं चिंच खायला यायचो त्या चिंचावर. गोड हा अति गोड चिंच ही.
आणि हे पूर्ण आंबे झाड आहेत. पहिलं भरपूर आंबे होते इकडं. इथून सुरुवात आहे आंब्याची इथपर्यंत. इथं पण आंबे होते आणि पलीकड भरपूर लांब आंबे होते. इथं पण इथून सुरू होते पलीकड विहिरीपासून पलीकड होते भरपूर. पण आता सगळे आंबे वगैरे सगळे तुटून गेले. हे तरी पोरं दिसतात तुम्हाला. हे एवढे 2-4 पोरं आहेत. ते आम्ही पोरं लहान होतो त्यावेळी आम्ही सगळे विहिरीने इकडं नदीने त्यांनीच असायचं. उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या की आम्ही सगळे भरपूर पोरं असायची इकडं. 5-50 पोरं 100 पोरं असायची इकडं. कारण आम्ही इकडंच शेळ्या गुरं पोहायला सगळं नियोजन आमचं इकडं असायचं. हे चिंच तिथं चिंच खाण्यासाठी. बघू कसं काय चिंच तुटली काय माहिती. बघू आपण ट्राय करू. चिंच ती तोड रे. नाही इकडून असं खाली. हा घ्या. अरे चिंच जाते. हा चिंच पण भेटणं मला गोडे का रे. घे बरं. चिंच आलतो आंब्यासारखी. हा एक बुटुक पडलं इथं. हा इथं पण पडलंय. बघू शकता लुक ॲट दिस चिंच. कुठे तू चिंच. हो हो. तर चला. खोकला लागला मॅडम ओळखते. गोड आहे. आंबट पण जरा आंबट मस्त लागते पण. जुने दिवस आठवले. मस्त गोड. हे बघू शकता बांबू. बांबूचं झाड. हा पेटून झाले सगळं. नको आम्ही इकडे नाच लागणार आहे तिथे 2-3 घेऊन जातात घरी. आता मोठाले झालं आता कळते झालं त्यामुळे. हे सगळे आंबेवाले वैतागले होते आम्हाला माहितीये का. सगळे आंबेवाले लोकांचे पण तोडायचो आम्ही. तरी पण आम्ही सुट्टी देत नव्हतो. दर दिवस घरी गेलो भांडणं असायचे आमच्या घरी. आम्हाला घरी जायच्या आधी माणसं घरी हजर. लोक महाराज घरचे पण. आम्ही इथून पार्सल व्हायचे पलीकडे नदील पूर आल्यावर इथून उतरायचे वरती. पाण्यात पडलेलो दाखव ना आम्हाला. हे दोघं हे पलीकडे वाहून गेले ते पुढच्या झाड इथपर्यंत घालते आणि इथून चढून परत घरी आलते माघारी. आता चाललेत वरती मोळ काढायला. मी दाखवतो तुम्हाला मोळ काढायची प्रोसेस. चला दाखवतो. पहिली प्रोसेस दुरासाठी भोपळे आणलेले होते. कोणते भोपळे होते. याला गावठी भोपळे रानटी पारोसा भोपळा म्हणते. तुमच्या इकडे काय हे देखो हे चिल्लर आहे. 2 रुपये का डॉलर आहे. बियाचा तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंट करा. हे भुगा करायचा. याला पेटवायचं. अर्धा भुगा करायचा अर्ध्याचा आणि अर्धा तसं ठेवायचं म्हणजे धूर होतो. साल काढायची. दुसरी प्रोसेस म्हणजे काय विषय होतो धूर झाला म्हणजे ते चावत नाहीत माशा. खाली पडू नका. सगळं पेटन खाली पूर्ण सुकलेलं आहे खाली. दोघं आहेत ना मग खाली. मग तुम्ही होय खाली आहेतच आम्ही. बबलू पटकन येईल थोड्या. पाणी विहिरीत खाली वरती येतो सगळं विहिरीपर्यंत जाळील. मासे घेऊन जाऊ. सकाळी सकाळी 90 नाही टिंगल चालू 90 भेंडीची. असं काही नाही पोरं पित नाही. बबलू अरे हे महत्वाचं हत्यार राहिलं खाली. कशी घ्यायची बबलू पाठवतो अर्ध्यात वर. मी अर्ध्यात बबलू येईल. प्लेटची गरज पडली तर बबलू तुम्ही पार्सल कर. तोड ना ते मी पडलो बघ कुठं त्याच्या मागे पडलं. वरती चढायची लगेच. इथं साफसफाई चालू आहे खाली. तर चला दाखवतो वरती गेलो डायरेक्ट. इथून इथंच खराब आहे थोडं. वरती चढाली इथून व्यवस्थित आहे. मी पण जातो तिथपर्यंत. नाही माझी खाली गरज आहे कारण खाली पेटल्याला पेटल्यावर विजायला नको माणूस.
तर चल दाखव. हे बघू शकता हेच गेले वर मोळ जवळ जबाबलो वरती तू जा ना फार जा प्लेट घेऊन जरी फुटलं मोळ तरी प्लेट लगेच वरती पार्सल करणार आहे हा मेंबर. आणि हे दोघं गेलेत. हे एक जण पलीकडल्याला जाणार आहे कुठे हा आणि एक जण इथं दोन्ही सोबतच. इथं मला बोलवलं जातंय कारण याला वरती चढता येता येणार नाही जाता येणार नाही प्लेट घेऊन. प्लेट मी पकडिंग हे ऊपर जाईंग. इथं लगेच यांचं धूर करायची प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो गेलेले आहेत वरती. अरे हो काय आलं पडलं का अरे उठलंय मोळ उठलंय. मोळ उठलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता. आणि मी तर अंगावर घेऊन खाली बसलोय चावलं तर. अरे काय पडलं कुऱ्हाड पडलेली आहे. मी कुऱ्हाड पार्सल करतो जातो खाली. हे इथं बसलेली इथं चावली का हे दूर झालेलं आहे आता. घाबरण्याचं कारण नाही ते धूर केलाय वरती जा वरती धूर झालेला आहे. तुझ्याकडे भोपळा कुठं आहे. इथं एक जण माझी चावलेली आहे डंक मारलाय खालच्या मेंबरला. माचीस तो वरती त्याला काय आलं काय माहिती. हे आम्ही डेंजर मोळाची पंगा घेतलेला आहे सध्या. इकडे अजून हालचूल नाही बरं का याला. पलीकडलं उठलं ते लयच लवकर उठलं रे. हा दूर गेला एकदा हा गेला बर का. काठी देऊ का काठीला बांधून हाय जा ना बोपळा घेऊन बबलू. अरे चावत नाही ते दूर लागला आता धूर आहे त्याच्या पाशी. कुठे कुठे नाही शिशरड्यात इथं चावलेली माझी. चावली वरतून खाली आलाय का पण असं बसलं खाली शर्ट शर्ट काल काढतोय. चावलती अजून पाटील चावलेली म्हणले कुठं चावली म्हणतो. इथं चावली हे बघू शकतो कुठे रे. हो हे बघा हा काटा इथं चावली पाठीला. हा काटा काढू आपण त्याला शर्टावरून चावली आतून शिरून आत शिरली हा त्यामुळं हे बघू शकता काटा निघला बाबा काटा. शक्यतो धरामुळे चावत नाही पण काय झालंय हे शर्टात मग शिरल्याच्या नंतर दाबली वरून त्यामुळे चावण्यात आली ती. तर हा दुसरा मेंबर वरती गेलेला आहे कुऱ्हाड घेऊन. आता नाही तो गेला वरती हळूहळू इकडलं चाव उठलं तर प्रॉब्लेम येईल. बोपळा घेऊन जा राज दुसरा. नाही त्याला बसलंय दूर बसलंय. दुसऱ्याला गौरीच पाहिजे का इथं धूर धूर काय धूर दिला व्यवस्थित संजा. इथं उठवलं धूर पण दिलाय. लेफ्ट साईडने धूर दर संजा कुऱ्हाडीच्या हातात चाव. हा ना गौरी पाहिजे त्याला. हे बघू धूर बसलो त्याला. वरून खाली आलाय चावली माझी त्याला. इथं झालंय जवळपास बघू शकता कस काय मज हळूहळू होय टोकरू नको तस. बबलू नाही आता नाही चावत. हे उग याच्या शर्ट शिरली माझी आणि दाबली म्हणून ते चावली झालं नाही तर नसती चावली. वरतून खाली पळत आलाय. येईल का कुणाला तुला याला दोन चावल्या गौरी सापडून एक.
इथं चावली मोळ झालंय 90% झाले. फक्त तोडायचं आणि खाली घेऊन यायचंय. मोठी काठी वेल येणार तो हा. मेंबर परत चाललाय वरती. चाललाय वरती बघू शकता. नाही नाही इकडं काय नाही. काय माहिती तुम्ही गेले ते लगेच उठलं तुम्हाला दूर करूच दूर झालं. तुम्हाला दाखवतो नंतर नाही का. मित्र आहे असं बसलो होतो खाली. बबलू पडलं खाली. माचीस खाली पडलेले मी पार्सल करतो वर. चला दाखवतो. तर या ठिकाणी ते काय फांदी तुटत नव्हती. हातानेच मोळ काढण्यात आलं इथं प्लेटमध्ये. आणि काय आलंय थोडंच मोळ निघलं. एवढं तरफड मेहनत घेतली ती का परवडेबल नाही म्हणले. बघू शकता इथं आहे का हातानेच काढले प्लेटमध्ये. आता हे दुसऱ्या ह्याची बारी पण हे लईच वरती आहे. तिथून बारीक झाड आहे हे फांदी. काय चावलं का अरे त्यामुळेच म्हणलं होतं माशा काढव रे. अरे इकडलं फांदीला हे तोडा बर का. हे तर जिबल्या चाटीत आहे मावळाची. ते बघा डोक्याच्या वरती किती माशा फिरतात आहे का तरी घाबरत नाही. मुंडकच घातलं त्याने तिथं. माशातच मुंडकं घातलंय. माशातच मुंडकं घातलंय त्याने. अय चावत्या नाही आहे का माशा सगळ्या माशा अवती भोवती तिथं खातोय मोळ. अय पेटलेला असं नको खाली पेटून. हे मोळ आपल्यापर्यंत पार्सल झाले. लागलं पाय धडकला खाली. हे मोळ हे माशाच आल्यात भाऊ यामध्ये भरपूर अशा. हे काय अर्थ नाही मला माशाच काढून न्यावं लागेल नाही तर घरचे पण खवळतील. हा छोटी काटकी. चला याच्या माशा काढू आपण आणि हे दुसरं काढतो त्याच्या डायरेक्ट ते फांदीलाच काढणार आहेत. बघू. हे बघू शकता इथं पोळ निघला त्याचा. त्याला मध्ये थोडा हळूच द्यायचं त्याच्यात खुश हो. अय माशा झटका ना. हे बघू शकता इथं हे नियोजन. हा नाही चावलं नाही याला मध्ये थोडा. तर तुम्ही काढत होतो हे थोड्या भरपूर माझ्यात माशा आहेत. हे इथं एक दुसरं आणलेलं आहे काढून आम्ही. हे मूळ आलेलं आहे निघून. ते बघ फोडू ना. फोडू नको ते सगळं गळून जाईल. याच्यात माशा त्या सगळे क्लिअर होतो. याला थोडं हे व्यवस्थित निघलं भाऊ एकच. वरती गेला त्याला माशा नाही चावल्या. खाली अजून पाड्याला चावली आणि नुसताच ओरडतोय खालीवूनच. हे काहीच नाही झालं आणि काही नाही केलं पण तरी पण कडू लागत आहे. फुलायमुळं जुनं मोळ आहे ते कडू लागते जरा म्हणतायत. माशा पोहत आहे त्याच्यात आणि मी त्यांना बाहेर काढतो. चला जाऊया घेऊन. घरी आलो ते बघू शकता मोळ इकून लगेच. हा कोंबड्याला खायला आणलं होतं आम्ही. पुण्य निघलं गेला का ते पिल्लू. निघलं का हे बघू शकता काही कुरकुर करते आणि त्वचा आणते. घ्या खाऊ दे चला. पिल्लू निघलं. इकडं कोंबड्याला टाकते. मेंबर इथं हात धुतोय. चला हे काढू मस्त आणि खाऊया मग. इथं काय नियोजन चाललंय.